इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. धाराशिव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत येडशी येथून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारी इनोव्हा कार पकडली. या कारवाईत विदेशी दारूच्या बाटल्या, इनोव्हा कार असा एकूण 6,34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्हा उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल दहीहंडे हे येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की MH15BX 6820 या क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता चालकाने आपले नाव सुभाष भीमराव उर्फ लाला काळे, वय 33, राहणार कन्हेरवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव असे सांगितले. तर पाठीमागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने आपले नाव दादा रामा काळे, राहणार जुना बस डेपो, पारधी पिढी, धाराशिव असे सांगितले. पोलिसांनी वाहनाची सखोल पाहणी केली असता पाठीमागील सीटमध्ये विदेशी दारूच्या बॉक्सचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा कारसह विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दहीहंडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.